आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळाव्या यासाठी आकारी पडीत शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आज श्रीरामपूर पोलीस ठाण्यासमोर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। गेल्या अर्ध्या तासापासून हे आंदोलक जे आहेत ते ठिय्या आंदोलन करत आहेत। तर दुसरीकडे हे जे बिराड आहे, बिराड सगळं स्वयंपाक जो आहे तो या पोलीस ठाण्यासमोर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी शहर पोलीस ठाण्यासमोर अशा पद्धतीने चूल मांडून पिठलं भाकरी जी आहे ती या महिला आंदोलकांकडून बनवण्यात येत आहे। आंदोलक जे आहेत ते हटण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहेत। जोपर्यंत निर्णायक लढा जो हा संपत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। भलं आम्हाला अटक करा, जेलमध्ये टाका, मात्र आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका जी आहे ती या आकारी पडीत आंदोलकांची आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एक मोठा पेच जो आहे तो खरं तर पोलिसांसमोर निर्माण झालेला आहे। जे अधिकारी आहेत या आंदोलनाशी संबंधित ते अधिकारी देखील या परिसरामध्ये आहेत। मात्र जोपर्यंत निर्णायक असं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही ही भूमिका आहे। खरं तर आकारी पडितांच्या बाजूने उच्च न्यायालयानं देखील निकाल दिलेला आहे। त्यानंतर राज्य सरकारने देखील त्यात पुढाकार घेतला, मात्र अद्यापही या जमिनींचं वाटप जे आहे ते झालेलं नाही। त्यामुळे अशा पद्धतीने सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहेत। यामध्ये महिला शेतकऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोर अशा पद्धतीने चूल मांडत स्वयंपाक सुरू केलेला आहे। खरं तर पिठलं भाकरी जी आहे ते आंदोलक बनवत आहेत आणि याच परिसरामध्ये भोजनाची व्यवस्था आंदोलकांची व्हावी या दृष्टीने आंदोलक जे आहेत आता स्वयंपाक करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघितलं तर आकारी हे जे पडितांचं जे आंदोलन आहे ते अनेक वेळा झालं, मात्र अद्यापही त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे। त्यामुळे कुठेतरी आक्रमक हे आंदोलक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागनाथसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।